नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात सर्वजण? चला तर मग आज आपण मराठीचा दुसरा धडा चित्रगप्पा याचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहोत। त्यापूर्वी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग जास्त वेळ न घेता सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ। आता बघ, हे जे घर दिसत आहे अशाच प्रकारचं घर तुझं देखील असेलच शेतामध्ये। शेतामधील घराच्या बाजूला वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांची आपण लागवड करतो आणि तेच भाजीपाला आपण विकतो आणि आपण खाण्यासाठी देखील वापरतो। आपण मिरची लावतो, टोमॅटो लावतो, बटाटे लावतो, वांगी लावतो, तसेच आपण कोंबडी देखील पाळत असतो। कोंबड्यापासून आपल्याला अंडी मिळतात, तसेच कोंबड्या त्यांच्या नवीन पिलांना जन्म देतात। या ठिकाणी कोंबडी त्याच्या पिलांना चारत आहे। तसेच गायीपासून आपल्याला दूध मिळतं, म्हणून गायीचं देखील आपण पालन करत असतो। गायींना आपण शेतामध्ये चरण्यासाठी सोडत असतो। आता आपण आपल्या धड्यातील चित्राकडे बघूयात। या चित्रामध्ये तुला काय काय दिसत आहे सांग बरं? या चित्रामध्ये एक घर आहे, बरोबर आहे की नाही? आणि हे जे घर आहे हे घर शेतामधील घर आहे, आपल्याला दिसत आहे, कारण या घराच्या पाठीमागे इथे झाडांची लागवड केली आहे, तसेच केळीची लागवड केली आहे। इथे ट्रॅक्टर दिसत आहे, इथे पाठीमागे घराच्या एक झोपडी आहे, तसेच इथे गाय आहे, गाईचं वासरू आहे, शेळी आहे, शेळीचं कोकरू आहे या ठिकाणी, ओके, कुत्रा पण आहे आणि कोंबडी आहे, कोंबडीची पिल्लं पण आहेत। त्यामुळं हे एक शेतामधील घर आहे। आणि या ठिकाणी आजीबाई दिसत आहेत, ज्या की या ठिकाणी तुळशीची पूजा करत आहेत। आणि घरातील बाकीचे जे माणसं आहेत ते या ठिकाणी बसून चहा पित आहेत, कारण ही आपल्याला सकाळची वेळ दिसत आहे। आजीबाई पूजा करतात म्हणजेच ही वेळ कोणती असेल? सकाळचीच वेळ असेल। सकाळी आपण देखील पूजा केली पाहिजे, देवाची प्रार्थना केली पाहिजे। तसेच या ठिकाणी दोन लहान मुलं आहेत, सोनू आणि मोनू, ते या ठिकाणी गोट्या खेळत आहेत। तसेच या ठिकाणी अंगणामध्ये येऊन चिऊताई या ठिकाणी दाणे टिपत आहेत, त्यांच्यासाठी पाणी देखील ठेवलेलं आहे। तसेच या चित्रामध्ये मांजर दूध पित आहे, अशीच मांजर तुझ्या देखील घरी असेल। तसेच ज्याप्रमाणे इथे एका लहान मुलीची वेणी तिची आई घालत आहे, तशीच तुझे देखील केस आई विंचरत असेल, तुझी देखील वेणी आई घालत असेल। या ठिकाणी घराच्या पुढे भाजीपाल्याची लागवड केली आहे, त्याला या ठिकाणी पाणी घालत आहेत। तसेच इथे एक सायकल आहे। या चित्रामध्ये एक ट्रॅक्टर दिसत आहे, ट्रॅक्टरवाला कुठेतरी जात आहे आणि त्याला एक जण विचारत आहे की ट्रॅक्टर कुठे जात आहे। तर अशा पद्धतीने या चित्रामध्ये आपण वेगवेगळ्या वस्तू बघितलेल्या आहेत। या व्यतिरिक्त तुला आणखी कोणत्या वस्तू या चित्रामध्ये दिसत आहे ते सांग बरं? या ठिकाणी कांदे अडकवलेले आहेत, जे शेतामधून पीक निघतं। तसेच या ठिकाणी फाटक देखील आहे घराच्या बाजूला बांधलेलं, ओके। तर अशा अनेक वस्तू आपल्या शेतातील घरामध्ये असतात, ज्या कोणकोणत्या वस्तू या ठिकाणी नाही त्या तुझ्या देखील घरी असू शकतात। धन्यवाद।